घटस्थापना 2023 घटस्थापना किंवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त पूजाविधी आपण आता जाणून घेऊ। तर सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। आंघोळ घालून झाल्यावर गणपतीला हळद कुंकू अक्षदा आणि गंध व्हायचा। सर्व देवांची आंघोळ घालून घ्यायची। कुलदेवतेलाही हळद कुंकू वाहून घ्यायचा। त्यानंतर 9 दिवस आंघोळ घालत नाही। शंख घंटा आणि दिवा याचीही पूजा करून घ्यायची। पाटावर अक्षता घालायच्या आणि अक्षतांनी स्वस्तिक तांदूळाच्या साहाय्याने तयार करून घ्यायचं आणि त्याच स्वस्तिकामध्ये तांदूळाने बिंदू तयार करून घ्यायचे आणि यावर हळद कुंकू घालायचं। सर्वप्रथम हळद घालायची देवपूजा करताना कधीही, त्यानंतर कुंकू, थोडे फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं, एक प्लास्टिकचं बास्केट घेतलेलं आहे तर ते ठेवायचं किंवा टोपली ठेवू शकता। आता यामध्ये माती घालायची आपल्याला। ही माती पसरवून घालायची आणि यामध्ये धान्य घालायची आपल्याला। 5, 7, 9 किंवा 11 धान्य, कुठलीही जी धान्य असतील आपल्याकडे उगवणारी ती घालायची आणि ती पेरून घ्यायची आहे। जशी हे धान्य छान उगवतात त्यानुसार आपल्या देशामध्ये किंवा शेतामध्ये छान पीक येतं, अशी गोड भावना आहे त्यामागची। त्यासाठी हे धान्य पेरलं जातं। आता हे धान्य पेरून झाल्यावर यावर थोडी पुन्हा माती घालायची, अगदी थोडी थोडी घालायची, जेणेकरून ते उगवलंही पाहिजे। घटस्थापना करूया। तर यासाठी आपल्याला एक घट लागणार आहे। घट म्हणजे आपण मातीचाही घेऊ शकता किंवा तांब्याचा छोटा तांब्या असतो आपल्याकडे याप्रमाणे, तर हा तांब्याही आपण या घटस्थापनेसाठी वापरू शकता किंवा मोठी घागर असते तर ही आपण यासाठी घेणार आहे। तर यामध्ये मी आधीच पाणी भरून ठेवलेलं आहे। पाणी भरून घ्यायचं, त्यानंतर यावर आंब्याची पानं ठेवायची किंवा विड्याची पानं। आता माझ्याकडे विड्याची पानं नाही आहे म्हणून मी आंब्याची पानं ठेवते। आंब्याची पानं ही शुभ असतात, तर ही 5 पानं ठेवायची याप्रमाणे। त्याआधी घटाला एक धागा बांधून घ्यायचा किंवा फुलांची माळ घालून घ्यायची आणि त्यानंतर ह्या कलशाला आपल्याला हळद कुंकाची बोटं लावून घ्यायची आहे 5-5 याप्रमाणे। नंतर अक्षदा घालून घ्यायच्या। आता आपण ह्या कलशामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये हळद कुंकू घालायचं। हळद, त्यानंतर कुंकू, थोड्या अक्षदा, एक सुपारी घालायची, एक नाणं घालायचं आणि आता यावर ओलं करून घेतलेलं नारळ ठेवायचं आहे आपल्याला। पण नारळ ठेवताना देखील याला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि हे नारळ आपल्याला या कलशावर ठेवायचे। आणि आता हा पाण्याने भरलेला कलश आपल्याला या मातीवर ठेवायचा आहे। व्यवस्थित सेट करून घ्यायचा, जेणेकरून तो आपल्याला नंतर 9 दिवस हलवता येत नाही। जेव्हा आपण हा कलश हलवतो त्यावेळेला त्याचं उद्यापन होतं। तर याप्रमाणे हा कलश सेट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला अखंड ज्योत यासाठी लावायची असते। तर ती का लावतात तर याच्या मागेही एक कारण आहे। देवी मातेने जेव्हा ती असुरांचा नाश करायला निघाली होती त्यावेळेस तिने 9 दिवस राक्षसांशी युद्ध केलं। त्यानंतर त्यावर विजय मिळवला 9व्या दिवशी, नवमीच्या दिवशी। आणि दशमीला आपण दसरा साजरा करतो, विजयोत्सव साजरा करतो। तर तिला एक प्रकाश म्हणून दिवत्या लावल्या गेलेल्या होत्या तिच्यासाठी, प्रकाश म्हणून। तर आता आपण तिला प्रकाश देण्यासाठी घरोघरी एक अखंड ज्योत आपण लावत असतो। ती समई घेऊ शकता, पण समई पटकन विझून जाते, त्यासाठी मी हा एक दिवा घेतलेला आहे तांब्याचा। खोल दिवा घ्यायचा आणि त्यामध्ये मोठी वात घालायची, जेणेकरून ती 9 दिवस आपल्याला त्यामध्ये पुरली पाहिजे।
आणि हा दिवा लावून घ्यायचा आहे। हा दिवा मला माझ्या आजीने दिलेला आहे आणि तोच दिवा मी दरवर्षी लावते आणि खरंच खूप अगदी रात्रभर तो छान तेवत राहतो। तेलाची बरणी, छोटी बरणी सोबत ठेवायची, जेणेकरून आपल्याला ह्या दिव्यामध्ये पटकन तेल घालता येते। आणि एखादी काठी, अगरबत्तीची काठी किंवा एखादा चिमटा वगैरे असेल तर तो इथं ठेवायचा देव्हाऱ्याजवळ। त्यामुळे काय होतं, याला दिव्याला जर काजळी आली तर ती पटकन तिथल्या तिथं काढून टाकता येते। तो दिवा अखंड चालू राहतो, विझत नाही। आणि जर असं चुकून झालंच तर काही शंका बाळगण्याची गरज नाही, लगेच लावू शकता आपण। तर याप्रमाणे ही घटस्थापना करून झालेली आहे। तर आता आपल्याला माळ घालायची आहे। तर फुलांची माळ यासाठी घालतात। 9 दिवस वेगवेगळ्या फुलांची माळ घातली जाते। काही ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची, पानांची, परंपरेने जो विधी केला जातो त्यानुसार आपण माळ यावर घालू शकता। 9 दिवस किंवा एकाच फुलांचीही घालता येते कुठल्या तरी। तर याप्रमाणे हे माळ इथं अडकवून घ्यायची थोडी घटाला आणि त्यानंतर ही माळ वर देव्हाऱ्यापर्यंत वरपर्यंत चढवून घालायची आहे। तर आपण याप्रमाणे ही माळ देव्हाऱ्याला वरतून लावू शकता किंवा साईडला एखाद्या भिंतीला टेकून माळ रोज घालायची असते बदलवून। रोज आपल्याला ह्या मातीवर जी धान्य आपण पेरलेली आहे त्यावर थोडं थोडं पाणी घालत राहायचं, जेणेकरून ती उगवली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे घटस्थापना करून झाल्यावर गणपतीची आरती घ्यायची आहे, सुखकर्ता दुःखहर्ताची। आणि त्यानंतर देवीची आरती घ्यायची, दुर्गे दुर्गट भारी, किंवा देवीचं एखादं स्तोत्रही आपण रोज म्हणू शकता। घटस्थापना करून झाल्यावर दिवा, धूप, उदबत्ती, शंखनाद, घंटानाद करून आरती म्हणून घ्यायची। पंचांगानुसार रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रा नक्षत्र संध्याकाळी 6:12 सुरू होईल आणि वैदिती योग सकाळी 10:24 असेल। विशेष परिस्थितीत चित्रा नक्षत्र आणि वैदिती योग यांचे 2 चरण निघून गेल्यावर घटस्थापना करता येते। तर आता घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊ। रविवार 15 ऑक्टोबर सकाळी चित्रा नक्षत्र आणि वैदिती योग 2 चरण पूर्ण होतील। अशा स्थितीत घटस्थापना ही सकाळी करता येते, तसेच घटस्थापना आणि अभिजित मुहूर्तात करता येते। 15 ऑक्टोबर 2023 अभिजित मुहूर्त सकाळी 11:44 पासून दुपारी 12:30 पर्यंत आपण घटस्थापना किंवा कलशस्थापना अखंड दिवा या वेळेत लावा। सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी आणि नंतर देवीचे आवाहन करावे। देवी देवतांना आवाहन करत प्रार्थना करावी।